शून्यातून विश्व निर्माण करणारे तेजस्वी व्यक्तिमत्व उद्योगपती माननीय श्री संजयजी घोडावत यांना 60व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक संजय घोडावत विद्यापीठ कोल्हापूर, सर्व विश्वस्त, संचालक, प्राचार्य, अधिष्ठाता, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी व पालक। नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे। आज आपण आलोय बाहुबली इथं गेल्या 50 वर्षापासून पर्यटकांच्यासह कुंभोज ग्रामस्थांची मागणी असणारा कुंभोज फाटा ते बाहुबली रोड गेल्या अनेक वर्षापासून अपूर्णच होता। तो माजी आमदार प्रकाश आवाडे व विद्यमान आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला असून सदर रस्त्यासाठी 1,16,00,000चा निधी जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले यांच्या माध्यमातून मंजूर झाला व त्या रस्त्याचे काम आज शेवटच्या टप्प्यात आहे। आपल्या समेत आहे जवाहर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब चौगले साहेब। नमस्ते। मी मराठी G24चं सर स्वागत करतो। विनोद शिंगेचं मी मुलाखत घ्यायला आल्याबद्दल आभार मानतो। हा रस्ता 2022ला कुंभोजला कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त मॅरेथॉनची स्पर्धा होत्या, त्यावेळी नाहीतर अण्णांच्याकडे आम्ही गेलो। अण्णा रस्ता फार खराब झाला आणि मॅरेथॉनची स्पर्धा ठेवलो आहे आम्ही। मोठं जवळजवळ जिल्हा लेवलचा मॅरेथॉन स्पर्धा होता। त्यावेळी अण्णा काय म्हणाले की कोण कॉन्ट्रॅक्टर करता असेल तर करून घे, मी मंजूर करून देतो। मंजूर केल्यानंतर त्याला वेळ लागल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरला तर कोणाला बी अगोदर फंड लावायचं अवघड झालं, म्हणून आम्ही सुहास शिर्केच्या पाठीमागे लागलो। सुहास करताय काय? मी म्हटलं मंजूर झालं तर करतो म्हटला। त्याला भरपूर वेळ लागला, कारण का पूर्वी हा रस्ता कॉन्क्रीटकरण धरलं होतं। कॉन्क्रीट धरल्यानं डायरेक्ट कॉन्क्रीटकरण धरलं होतं, सोलिंग धरलं नव्हतं। मग परत आम्ही अण्णांच्याकडे आणि राहुल साहेबांच्याकडे जाऊन हा कॉन्क्रीटकरण कॅन्सल करून सोलिंग धरून परत डांबरीकरण डबल खडीकरण धरून रस्ता आज हा रस्ता पूर्णत्व झालेला आहे। अण्णांचा मतदारसंघ हा नाही, हा आमचा जयवंतरावांचा राजूबाबांचा मतदारसंघ होता। पण अण्णांनी आपलं बाहुबली विद्यापीठाचे अध्यक्ष असल्यामुळं आणि कुंभोजचं त्यांचा संपर्क जास्त असल्यामुळं आमच्यासाठी 1,16,96,000 रुपये हा रस्त्यासाठी मंजूर करून दिला आणि सातत्याने प्रयत्न करून हा रस्ता त्यांनी पाठपुरावा पण केला। त्यानंतर राहुल साहेबांनी हा रस्ता परत झंझरकर मॅडम पुण्याच्या बोलवून साईडचे गटर्स ब्रिज हा पण सगळं तर करून दिले। त्यामुळं मी कांबळे साहेब, नाईक साहेब, परत अण्णांचं, राहुल साहेबांचं आभार मानतो आणि हा रस्ता आता पूर्णच्या अंतिम टप्प्यात आहे। लहान मुलं शाळेला जाणाऱ्यांची भरपूर संख्या आहेत, त्यामुळं हा रस्ता फार खराब झाला होता। जवळजवळ 25-30 वर्ष हा रस्त्याला कोणी बघितलं नव्हतं, पण अण्णांनी फार ह्याला हे करून आम्हाला फंड दिल्याबद्दल अण्णांचं आणि राहुल साहेबांचं मी आभार मानतो कुंभोजच्या वतीनं। गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणारा हा रस्ता सध्या पूर्ण झाला असून आमदार राहुल आवाडे व मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून रस्ता पूर्णत्वास झाला आहे। रस्त्याचं काम अत्यंत सुंदर झालं असून सदर रस्त्याच्या कामाबद्दल ग्रामस्थ व पालकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे। न्यूज 24 मराठीसाठी विनोद शिंगे, बाहुबली। बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना। आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती। आता काय सगळं रेडीमेड। आजी, हे श्रीखंड खाऊन बघ। आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड। अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।